मित्रांनो, जर तुम्ही फक्त SIP करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण SIP तुम्हाला मोठा पैसा तयार करून देण्यास मदत करू शकते. पण इथेच एक प्रश्न आहे, तो पैसा तयार झाल्यानंतर त्याचं नेमकं करायचं तरी काय? आयुष्यभर फक्त पैसे जमा करत राहायचे की त्या पैशातून दर महिन्याला उत्पन्न मिळवून आयुष्य एन्जॉय करायचं? तर इथेच येतं SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सर्वात आधी एक सोपं उदाहरण घेऊयात. समजा तुमचं वयवर्ष आज 25 आहे आणि दर महिन्याला तुम्ही 10,000 रुपयांची SIP सुरू करता. तुम्ही ही SIP पुढची 25 वर्षे सुरू ठेवली. आता मार्केटमधून मिळणारा परतावा दरवर्षी सारखाच असेल याची कोणती हमी नसते, पण उदाहरणासाठी जर दीर्घकाळात सरासरी 15% वार्षिक परतावा मिळाला तर 25 वर्षानंतर तुमच्याकडे साधारण 6 कोटी रुपयांचा मोठा कॉर्पस तयार होऊ शकतो. पण खरी गंमत ना इथूनच सुरू होते. समजा 25 वर्षानंतर तुमच्याकडे हे 6 कोटी रुपये तयार झाले. आता तुम्ही विचार करता की मी आयुष्यभर फक्त SIP करत बसायचं की या पैशातून दर महिन्याला काही रक्कम काढून आरामात आयुष्य एन्जॉय करायचं? तर इथेच तुम्ही SWP सुरू करू शकता. आता SWP म्हणजे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडातून दर महिन्याला ठराविक रक्कम काढता. उदाहरणार्थ समजा तुम्ही दर महिन्याला 1 लाख, 2 लाख किंवा तुमच्या गरजेनुसार एखादी रक्कम काढण्याचा प्लॅन केला, तर ही रक्कम तुमच्या कॉर्पसमधून नियमितपणे तुमच्या खात्यात येऊ शकते. हो, हे अगदी बरोबर आहे. आता हे अगदी तुम्ही एखाद्या झाडासारखं समजा. तुम्ही तरुण असताना SIP करून एक छोटंसं रोप लावता, अनेक वर्षे त्याला वेळ देता, नियमितपणे पैसे गुंतवता आणि हळूहळू ते झाड मोठं होतं. पण मोठं झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे फक्त बघत बसणार का? अजिबात नाही. तर त्याची फळं देखील खाणार ना. तर अगदी तसंच SIPचा उद्देश फक्त मोठा पैसा जमा करणं नाही, तर योग्य वेळी त्या पैशांचा उपयोग करून तुमच्या आयुष्यासाठी उत्पन्न तयार करणं हा देखील एक महत्त्वाचा भागच आहे. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अनेक लोक विचार करतात की माझ्याकडे 6 कोटी रुपये जमा झाले म्हणजे मी दर महिन्याला 5 लाख रुपये काढत राहीन आणि तरीही माझा पैसा वाढतच जाईल. पण प्रत्यक्षात हे इतकं सोपं नसतं, कारण मार्केटचा परतावा दरवर्षी 15% मिळेलच याची कोणतीही हमी नसते. काही वर्ष मार्केट खूप चांगला परतावा देईल तर काही वर्ष मार्केट खालीही जाऊ शकतं. म्हणून SWP सुरू करण्यापूर्वी तुम्ही किती रक्कम काढणार, तुमचं वय वर्ष किती आहे, तुम्हाला किती वर्षांसाठी पैसे हवे आहेत, महागाई किती वाढू शकते आणि तुमच्या गुंतवणुकीवर भविष्यात किती परतावा मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून एक साधी स्ट्रॅटेजी इथे असू शकते. तुम्ही तरुण असताना नियमित SIP करा, हळूहळू मोठा कॉर्पस तयार करा आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंट जवळ असाल किंवा तुम्हाला त्या पैशातून नियमित उत्पन्नाची गरज असेल तेव्हा तुमच्या गरजेनुसार SWPचा विचार करा. म्हणजेच काय, तर SIP तुम्हाला पैसा तयार करण्यास मदत करते आणि SWP त्या तयार झालेल्या पैशातून नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग असू शकतो. पण लक्षात घ्या, SIP असो किंवा SWP कोणताही परतावा हमीशीर नसतोच. त्यामुळे सोशल मीडियावरती कोणीतरी सांगितलेल्या आकड्यांवरती विश्वास ठेवून थेट निर्णय घेऊ नका. तुमची गरज, तुमचा कालावधी, तुमची रिस्क समजून घेऊनच योजना तयार करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून एवढंच लक्षात घ्या. तरुणपणी पैसे जमा करा, योग्य पद्धतीने मोठा कॉर्पस तयार करा आणि योग्य वेळी त्या पैशातून नियमित उत्पन्न कसं मिळवायचं याचाही विचार करा. जर तुम्हाला SIP आणि SWPचं एकदम आकड्यांसह उदाहरण पाहायचं असेल, म्हणजे 10,000 रुपयांची SIP करून किती कॉर्पस तयार होईल आणि त्यातून दर महिन्याला किती SWP घेता येऊ शकते, तर कमेंटमध्ये SWP नक्की लिहा. आणि अशाच योग्य भाषेत फायनान्स संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.